कोकणातील भाजप नेत्यांच्या 100 सेल कंपन्या आहेत आणि त्यात काही हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असा आरोप राऊतांनी नारायण राणेंचं नाव न घेता केला होता आणि यावर राऊत हे चायनीज मॉडेल असून राजकारणासाठी त्यांच्यासारखी माणसं चोर बाजारात स्वस्तात मिळतात अशी घणाघाती टीका नितेश राणे यांनी केली आहे। भाजप नेत्यांवर बोललो तर आपण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर त्याच शब्दात टीका करू असाही इशारा त्यांनी दिला। काय चायनीज मॉडेल आम्ही नाही। हल्ली आलेला संजय राऊतांनी शिवसेनेबद्दल बोलणं किंवा शिवसेनेबद्दल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलणं ही त्याच्या लायकी धरून नाहीये। म्हणून त्यांनी यापुढे विचार करून भारतीय जनता पक्षाच्या माझ्या नेत्यांवर बोलावं। मी त्याला हेही आवाहन करीन की संजय राऊत अशी माणसं बाजारामध्ये विकत भेटतात। चोर बाजारामध्ये फार स्वस्त दरात भेटतात, त्यांना कोणीही विकत घेऊ शकतात। पण संजय राऊतांनी अगर माझ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर बोलले तर मी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेचे कपडे काही ठेवणार नाही। टारा 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 फाडीन। त्यांनी एक भारतीय जनता पक्षाच्या माझ्या प्रमुख नेत्यावर बोलला तर अर्ध्या तासात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचे सगळे कपडे फाडण्याचं काम मी करणार। म्हणून त्यांनी ठरवावं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेची किती इज्जत ठेवायची, किती कपडे अंगावर ठेवायचे हे आता आजपासून संजय राऊतांनी ठरवावं। हे मी त्यांना थेट आज या निमित्ताने मी सांगतोय। 39 वर्ष सन्मान्य राणेसाहेब हे शिवसेनेमध्ये राहिलेले आहेत। बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून बाळासाहेब होते, कार्यकर्ते सैनिक म्हणून राणेसाहेब होते। सगळ्या गोष्टी माहिती आहेत आम्हाला।